दत्ताजी. बरं वाटतंय? आता बरं वाटतंय. तुमचे खूप खूप आभार. खर तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे. आज तुमच्या कीर्तनामुळे आमचं कुटुंब एकत्र आलं. भगवंताची कृपा आहे सर. काय रामकृष्ण रामकृष्ण. चाललं आम्हाला तिकडे. बाबा बाबा या या. हे सोहम, काय झालं? का रडतोयस? अरे हेच तर बघण्यासाठी धडपडत होतो ना एवढे दिवस आपण. मग बघ, आज देवाच्या दारात आपलं अख्खं कुटुंब एकत्र आलंय. छान वाटतंय ना सगळ्यांना एकत्र बघून? हो शुभ्रा. हो ना. चल चल चल. काय म्हणतो सिमला? कसा आला प्रवास? बाबा मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हेच ना की तुम्ही सिमल्याला गेला नाही, मुंबईत होतात आणि तू माझ्याशी खोटं बोललीस. बरोबर ना? काय ग? आता मला खरं कारण सांग. असं काय घडलं हे घर सोडून तुला जावं लागलं? आणि दुसरं महत्वाचं, माझ्याशी तू खोटं का बोललीस? या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून का ठेवल्यास? लोक मला सांगत होते की आसावरी खोटं बोलते. मी म्हणलं नाही, ती खोटं बोलत नाही, माझा विश्वास आहे तिच्यावर. पण तू खोटं बोललीस माझ्याशी. विश्वासघात केलास तू माझा. बाबा आम्ही दोघं घर सोडून गेलो हे खरं आहे, पण का गेलो याचं कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. आणि म्हणून मला नाईलाज जरी तुमच्याशी खोटं बोलावं लागतं. बाबा मला नव्हतं बोलायचं. काय झालं? पोरगी झालीस लग्न झाल्यानंतर? कुलकर्णी घराण्याची जबाबदारी नकोशी झाली तुला? दत्ताजी. एक मिनिट, मी बोलतोय तिच्याशी. मध्ये बोलायचं कारण नाही. काय ग? माझ्या अपरोक्ष सरळ घर सोडून निघून गेलीस तू? स्पष्टपणे सांगायचं ना मला. जबाबदारी तर मुक्त करायस तुला. तसं ती खोटं कशाला बोललीस माझ्याशी तू? बाबा मला बाबा म्हणायचं नाही, आत्ता सांगतोय मी. संबंध सपायचे ना तुला? सगळी नाती सगळे बंधनं सोडून निघून गेलीस ना तू आता? मला बाबा म्हणण्याचा अधिकार गमावून बसलीस तू. बाबा आता मला कधीच माफ नाही करत. नाही सवरी, असं काहीही होणार नाहीये. नाही मला माहितीये मला भावा नाही माफ करणार. खूप मोठी चूक घडली आहे ना माझ्या हातून. नाही ग सवरी, यात तुझा काही स्वार्थ नव्हता आणि हे त्यांनाही एक ना एक दिवस कळेल. आई प्लीज ऐका ना, प्लीज रडू नका ना. मी पण बोलायचा प्रयत्न करते आजोबांशी, पण मुळात तुम्ही त्यांना खरं का नाही सांगितलं ताई? सांगायला हवं होतात ना.
अहो काय झालं असतं, जास्तीत जास्त ते चिडले असते, आमच्यावर रागवले असते, आम्ही ऐकून घेतलं असतं ना, सहन केलं असतं. तुम्ही का घेतलं सगळं स्वतःवर आई? मुळात तुमची काही चूकच नाहीये या सगळ्यामध्ये. नाही शुभ्रा, तिने बरोबरच केलंय. दत्ताजींना हे अजिबात कळायला नको की आम्ही सोहममुळे घर सोडलंय, नाही तर त्याला कधीच माफ करणार नाहीत. अगं नातू आहे तो त्यांचा, एकुलता एक. मला माहिती बाबांचं खूप प्रेम आहे सोहमवर. त्यांना जर सगळं खरं कळलं ना तर त्यांना धक्का बसेल. त्या दोघांच्या नात्यात आयुष्यभरासाठी दुरावा निर्माण होईल आणि मला त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ द्यायचं नाहीये ग. तू शांत हो शुभ्रा, तू काळजी करू नकोस, मी आहे. तू आधी दत्ताजींना बघ, ते खूप चिडलेत, त्यांना घरी घेऊन जा. हो आई प्लीज तुम्ही रडू नका सर. जा. सॉरी, तू इथे बस बरं, बस. शांत हो तू. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. हा बस इथेच बस. घेतो. अरे काय रे सोहम, मला बोलायचंय तुमच्याशी. अरे बोल ना मग. समजतंय सर, इतकं वाईट वागून सुद्धा ना तुम्ही सगळे मला प्रोटेक्ट करण्याचा, मला सांभाळण्याचा प्रयत्न करताय. नाही पण मला आणखी त्रास नाही द्यायचा आहे तुम्हाला कोणाला. हे बघ सोहम, मला कळतंय उशिरा का होईना पण तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आणि मला खात्री होती ती एक ना एक दिवस होणार. अरे पण असं काय करतोस, शेवटी ती आई आहे तुझी, ती तुला माफ करणार. हे बघ, तुझ्यावर तिला विश्वास ठेवला, थोडा वेळ लागेल पण ते होईल. तर सर त्या दिवसाची वाट बघत मला वेळ नाही घालवायचा आहे. लहान असल्यापासून ना आईला खूप त्रास दिलाय. आई नेहमी माझ्यासाठी ऍडजस्टमेंट करत आली आहे आणि आज पण करते ती. पण मला आता नकोय ते. हे बघ सोहम, तू आजपर्यंत असं का वागलास, का करत होतास, मलाही कळत होतं आणि आता तुलाही ते कळलंय ना, झालं तर मग. पण हे बघ, यावर सगळ्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे काळ. तुला काळ गेला ना की सगळं ठीक होईल. नाही सर, प्लीज काही बोलू नका. हे बघा, माझा निर्णय झालाय. या आईच्या आयुष्यातनं कायमचा निघून चाललोय. नाही सोहम, तू असं काहीही करणार नाहीयेस. हे बघ, असा अविचाराने काहीतरी निर्णय घेऊ नकोस. जरा शांत हो, आपण यावर नंतर शांतपणे बोलू. पण आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर तुझी आई आहे, आसावरी आहे, हो ना? मी आईच्या नजरेतून उतरलोय सर. अरे असं काही नाहीये रे. हे बघ, या सिच्युएशन मध्ये तुझ्या मनात असे विचार अनेकदा साहजिक आहे, पण तू असा अविचार करू नकोस. ओके? आईची काळजी घ्या. हो तू सोहम, अरे आत्ता मी आसावरीला बघितलं रस्त्यात. हो, हे सगळे मिळून फसवतायत तुम्हाला अंधारात ठेवलंय. तुमच्या आसावरीला केव्हाच कळलंय की तुम्ही परत आलाय, तरीही ती तुम्हाला भेटायला आली नाही. आम्ही दोघं घर सोडून गेलो हे खरं आहे, पण का गेलो याचं कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. आजोबा, तुम्ही खाऊन घेता का थोडंसं? मी इथेच जेवण घेऊन येते तुमच्यासाठी. आलेच.
कसे आहात आजोबा? तुमची खूप काळजी वाटली म्हणून आले मी. मला कळलंय सगळं. मला काय म्हणा, जगालाच कळलं सगळ्या. आजोबा बघा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण शेवटी मी म्हणाले तेच खरं ठरलं ना. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आजोबा. म्हाताऱ्या माणसांची काळजी कोणालाच घ्यायची नसते. म्हणजे आजोबा, काही लोक माझ्यासारखे उघड उघड बोलतात आणि काही लोक तुमच्या आसावरीसारखे पळून जातात. टेक केअर आजोबा. येते मी. ही कशाला आली होती? आजोबा काय म्हणाली ती? काय झालंय आजोबा? काय सांगत होती ती? काय मज्जा बघायला आली. माझ्या मुलांनी मला कसं फसवलं, कसा विश्वासघात केला हे कळलंय तिला. त्यामुळे जखमेवरची खपली काढायला आली होती. हे असंच असतं. घरामध्ये एकदा फूट पडली की त्याचं भगदाड कसं होईल हे बघायला बाहेरचे घुसतातच. आजोबा खरंच सॉरी. चुकलो आम्ही, पण घ्या ना खाऊन थोडस. नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. प्लीज आजोबा. फोन असतो तू जा घे. मी जेवतो. आले. हॅलो. हा शुभ्रा, दत्ताजी कसे आहेत ग? नाही आहेत फार बरे, पण जेवतायत आत्ता. सोहम आला का घरी? नाही आलाय अजून. मी त्याचीच वाट बघते. काय झालं? घरी आला की फोन कर मला. हो करते, पण काय झालंय सर? नाही, जरा अस्वस्थ वाटला. त्यालाही टेन्शन आलं असलं ना. कळवते मी तुम्हाला. ठीक. आसावरी, आसावरी, आसावरी थांब. आसावरी, आसावरी, शुभ्राला फोन केला होता मी. दत्ताजी बरे आहेत, जेवतायत म्हणाली ती. आपणही घरी जाऊन काहीतरी खाऊन घेऊया. मी खिचडी टाकतो. उद्यापासून अन्नपूर्णाला जायला हवं ना. सॉरी, बोल ग काहीतरी. बोलीस तर बरं वाटेल तुला. माझ्या आयुष्यातला खूप मोठा आधार मी गमावलाय. माझ्या डोक्यावरचा मायेचा हातच हरवलाय. सोहम आलास तू? चल 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 जेवायला घेऊया पटकन. कुठे होतास तू? आजोबा कसे आहेत? नाही आहेत फार बरे, पण ऍटलीस्ट जेवले. अरे मी ना दाते आजोबांना फोन करून त्यांना म्हणाले की जरा शतपावलीसाठी बाहेर पडला असाल तर घरी आणि आजोबांना भेटा. आलेत ते आता. गप्पा मारत बसले तर थोडं मन रमेल ना त्यांचं.
किती विचार करतेस का तू आपल्या फॅमिलीचा? आजोबांची इतकी काळजी घेतेस. आई आणि सर या घरात नव्हते ना, तेव्हा सुद्धा तू त्यांना काहीच कमी पडू दिलं नाहीस. माझ्यावर इतकं प्रेम करतेस. आई जसं मला सांभाळून घेते तसं नेहमी तू माझ्या पाठीशी उभी असतेस. मी कधी काही चुकलो तर माझा कान पिळतेस. मी चांगला वागलो तर माझं कौतुक करतेस. काय खरंच खूप लकी आहे मी, मला अशी फॅमिली मिळाली आहे. तुझ्यासारखी बायको मिळाली आहे. सोहम, काय झालंय? तू जेवली नाही आहेस ना? तू माझ्यासाठी थांबली आहेस ना? ऑफकोर्स थांबले. शुभ्रा यार, तुला किती वेळा सांगितलंय मी असं नको वागत जाऊस. तू उशिरा जेवलीस तर तुला त्रास होतो, माहिती आहे ना? तू आधी मला प्रॉमिस कर, तू परत असं माझ्यासाठी जेवायचं नाही थांबणार आहेस. प्रॉमिस कर तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू स्वतःची काळजी घेशील. बरं बाबा, प्रॉमिस करेन मी हे सगळं. जेवूया. आधी तू का? अगं नाही, मी जेवलोय. हो, अभिज किचनला गेलेलो ना, तिकडे खाल्लं मी. घे, आज मी माझ्या हाताने तुला भरवणार. आकर. You know I love you, right? Of course I do. काय झालंय सोहम? मध्येच काय आहे? मध्येच नाही, तुझं कौतुक वाटतंय. आज जी तू सिच्युएशन हँडल केली आहेस ना, खरंच खूप स्ट्रॉंग आहेस तू. आय नो तुलाही त्रास होतो, फक्त तू दाखवत नाहीस. हे बघ शुभ्रा, असं नको करूस. व्यक्त होत जा. स्वतःला नको त्रास करून घेत जाऊस. म्हातारपण म्हणजे शाप असतं तात्या. घरातल्या कोणालाच आपली गरज नसते. प्रत्येकाला म्हातारा माणूस म्हणजे ओझं वाटत, जो तो जबाबदारीत आपले हात झटकत असतो. शरीर आपलं काम करत नाही, साथ देत नाही. घरातल्या प्रत्येकावर अवलंबून राहायला लागतं. म्हाताऱ्याला मूर्खात काढतात लोक. फायदा असेल तर सांभाळतात, ते चेंडू सारखं उडून लावतात. असं नाहीये रे दत्ता, तू असं नको म्हणू. हे बघ, एक तर तू कोणावरही अवलंबून नाहीयेस, आणि त्यात म्हणजे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने तू कामं करत असतोस. तुझ्याविषयी तुझ्या घरातल्या लोकांना आदरयुक्त भीती वाटते. अरे तुझ्याशी असं तसं वागायची कोणाची भिशात आहे? तिथंच तर फसलो ना मी. मला सतत वाटत होतं की माझं कुटुंब आहे, सर्वार्थाने माझं कुटुंब आहे. सगळ्यांनी मिळून मूर्खात काढलं मला. आजोबा सगळे नाही फसवत आहेत तुम्हाला, ते फक्त मला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. काय दत्ता, मी निघतो, मला जरा उशीर होतोय. सोहम, काळजी. आजोबा, खरं तर तुम्हाला हे आधीच सांगायचं होतं मला, पण माझी हिंमत नाही झाली, म्हणून आता सांगतोय. आई स्वतःच्या स्वार्थापायी हे घर सोडून नाही गेली होती. मी तिला हे घर सोडून जायला भाग पाडलं. मी गावी गेलात तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच विचार होता की अभिजित राजेंनी मला आणि माझ्या आईला एकमेकांपासून लांब नेले, आणि म्हणून मला फक्त त्यांना डिस्ट्रॉय करायचं होतं. मी त्यांना ब्लॅकमेल सुद्धा केलं. जर का तुम्ही आईला सोडून कायमचं परदेशात नाही गेलात तर मी शुभ्राला डिवोर्स देईन. स्वतःचा जीव देईन अशी धमकी दिली आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली. असं करू नकोस बाळा. मला नाही जगायचंय आता, बस झालं. करोडपती झालायस तू. यापुढे पैशाने जे जे म्हणून विकत घेता येतं ना, सगळं विकत घेता येईल तुला. एवढा पैसा दिलाय मी तुला.
मी म्हटलं होतं लवकरच माझा राजयोग येईल. वेळ आली ना की माणसाचे दिवस असे फिरतात. बघा फिरले माझेही आणि तुमचेही. नगराबाहेर सुद्धा मीच का